म्हणजे बिहार निवडणुकीच्या निकालावरनं अंबादास दानवेंनी काँग्रेसवरती टीका केली आहे। जागा वाटपामध्ये काँग्रेस मोठा वाटा मागतं असं दानवेंचं म्हणणं आहे। अंबादास दानवेंनी या निकालानंतर काँग्रेसवरती टीका केली। अंबादास दानवे काय म्हणतात आपण बघूया। जागा वाटपामध्ये काँग्रेस मोठा वाटा मागतं असं दानवेंचं म्हणणं आहे। अर्थात या एकंदरीत निकालावरनं काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं आणि तरीही काँग्रेस जास्त वाटा मागतं असं दानवेंचं म्हणणं आहे। त्यामुळे काँग्रेस आणि आरजेडीनं चुका केल्या असं बिहारच्या एकूणच या निकालासंदर्भात अंबादास दानवेंचं हे मत। तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे। जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं, परंतु ही चूक त्यावेळेस केलेली आहे। मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल, ज्या ज्या कमतरता झाल्या असेल, सत्तेचा मिसयूज झाला असेल, मतदार याद्याचा घोळ हा तर आहेच, पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल, तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे। काँग्रेसचं असंच आहे, काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते। प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं। दानवेंना काय माहित नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा तिथे डिक्लेअर केला होता? माहिती घ्यावी। आता काहीतरी बोलायचं असेल तर ते बोलू देत, पण बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता। उलट भाजपानेच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं, महागठबंधनी चेहरा दिला। आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत। कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला। जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्यामुळेच झाला आहे।